मित्रांनो, आज मी माझ्या आवडत्या मल्याळम ॲक्टर पृथ्वीराज सरांच्या काही मूवीजच्या लिस्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, ज्या पर्सनली मला खूप आवडल्या आणि मला असं वाटलं की ही मूवीजची माहिती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी. अशा तर पृथ्वीराज सरांच्या भरपूर मूवीज आहे, खूप चांगल्या पण त्यातल्या काही ठराविक मूवीज आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो. तर चला मित्रांनो, पाहूया की या 5 मूवी एक्झॅक्टली कोणत्या आहे. तर मित्रांनो, आजच्या 5व्या नंबरची मूवी आहे कोल्ड केस, जी 2021 साली रिलीज झाली होती. ही मूवी तुम्ही हिंदी डबमध्ये ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता आणि मूवीची IMDb रेटिंग आहे 6.1. मित्रांनो, ही मूवी जेव्हा मी पाहिली तेव्हा मला आमिर खानच्या तलाश मूवीची आठवण आली. थोडीफार सिमिलर कन्सेप्टवर ही मूवी आहे. मित्रांनो, मूवीची स्टोरी एक मर्डर इन्व्हेस्टिगेशनवर आहे आणि ह्यात तुम्हाला थोडा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजचा तडका पाहायला मिळेल. बाकी मी तुम्हाला अजून काही आयडिया देत नाही, नाहीतर स्पॉइलर होईल. तर तुम्ही ही मूवी नक्की बघा. ही मूवी एक वन टाईम वॉच मूवी आहे. नेक्स्ट मित्रांनो, 4थ्या नंबरची मूवी आहे द 7th डे. ही यूट्यूबवर तुम्हाला फ्रीली पाहायला मिळेल, ते पण हिंदी डबमध्ये. आणि ही मूवी 2014 साली रिलीज झाली होती. मूवीची IMDb रेटिंग आहे 6.9 आणि ही एक क्राईम ॲक्शन थ्रिलर मूवी आहे. मित्रांनो, या मूवीची स्टोरी 2 मित्रांवर आहे, जे IPS ऑफिसर डेव्हिडकडे मदतसाठी जातात आणि पुढे दाखवलं आहे की डेव्हिड त्यांना काय किंवा कशा प्रकारे मदत करायचा प्रयत्न करतो. एंडिंग फुल ऑफ ट्विस्ट आहे. मला पर्सनली ही मूवी खूप आवडली आणि तुम्हाला ही मूवी नक्कीच आवडेल. तर ही मूवी पण तुमच्या वॉच लिस्टमध्ये नक्की ॲड करा. नेक्स्ट मित्रांनो, 3ऱ्या नंबरची मूवी आहे द गोट लाईफ. ही 2024 म्हणजे ह्याच वर्षी रिलीज झाली आहे. ही एक ॲडव्हेंचर ड्रामा मूवी आहे आणि ही मूवी एक रिअल इन्सिडेंट्सवरून घेतलेली आहे. मूवीची IMDb रेटिंग 7.1 आहे आणि ही मूवी तुम्ही हिंदी डबमध्ये नेटफ्लिक्सवर पाहू शकता. रिअली मित्रांनो, ही एक हार्ट टचिंग सर्वायवल मूवी आहे. मित्रांनो, मूवीमध्ये दाखवले कसे पृथ्वीराज सर अब्रॉडला जॉबसाठी प्रयत्न करतात आणि जॉबसाठी तिकडे जातात आणि त्यांच्याबरोबर काय काय फसवणूक होते आणि तिकडून ते कसे निघायचा प्रयत्न करतात, ह्याच कन्सेप्टवर मूवी आहे. तुम्हाला जर मित्रांनो रिअल सर्वायवल मूवी पाहायची असेल तर ही मूवी तुमच्या वॉच लिस्टमध्ये नक्की ॲड करा. पण 2nd नंबरची मूवी आहे मुंबई पोलीस. ही 2013 साली रिलीज झाली होती आणि ह्या मूवीची IMDb रेटिंग 7.9 आहे. ही ॲक्च्युली एक मिस्ट्री थ्रिलर ड्रामा मूवी आहे. ही मूवी तुम्हाला हिंदीमध्ये अवेलेबल नाही. मूवीमध्ये दाखवले की पृथ्वीराज सर हे ACP असतात आणि ते आपल्या कलिग किंवा आपल्या मित्राच्या मर्डरच्या केसवर काम करत असतात आणि मर्डरला ते शोधतात आणि त्याच वेळी अचानक त्यांचं ॲक्सिडेंट होतं आणि त्यांची मेमरी लॉस होते आणि नंतर त्यांना ती केस परत रिअसाईन होते आणि नंतर हळूहळू समजत जातं की ॲक्च्युअल खून कोणी केला आहे. खरं सांगू मित्रांनी, मूवीचा एंड एकदम अल्टिमेट आहे. आजपर्यंत असा एंड मी कुठच्याही मूवीमध्ये पाहिला नाही. मित्रांनो, ही मूवी हिंदी डब नसल्यामुळे तुम्हाला ही मूवी विथ सबटायटल पाहावी लागेल. आणि लास्ट दॅट इज नंबर 1 मूवी आहे जनगण मन. ही 2022 साली रिलीज झाली होती आणि या मूवीची IMDb रेटिंग 8.3 आहे. ही एक क्राईम थ्रिलर कोर्टरूम ड्रामा मूवी आहे. ही मूवी तुम्हाला हिंदी डबमध्ये नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल. मूवी ॲक्च्युली एक कॉलेज टीचरच्या रेप आणि मर्डर केसवर आधारित आहे. पण एंड बघून तर तुम्ही नक्कीच शॉक होऊन जाल की ॲक्च्युअल स्टोरी काहीतरी वेगळीच आहे. कहावत तुम्ही ऐकली असेल, जसं दिसतं तसं नसतं. हा मूवी त्याच कन्सेप्टवर आहे. मला पर्सनली वाटतं की पृथ्वीराज सरांची ही सगळ्यात बेस्ट मूवी आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही पण ही मूवी नक्कीच पहा. तुम्हाला देखील ही मूवी आवडेल. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 5 पृथ्वीराज सरांच्या मूवीज घेऊन आलो आणि ह्या मूवी मला वाटतं तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर ह्या मूवीज तुम्हाला आवडल्या तर मला खाली कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि बाकी अशाच माहितीसाठी किंवा अशाच मूवीजच्या लिस्टसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक थम्सअप देखील करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही नवीन मूवीजच्या लिस्ट घेऊन.